एक्सरसाइज 1.4 मधलं थर्ड क्वेश्चन. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. आपल्याला ट्रूथ टेबल यूज न करता प्रूव्ह करायचं आहे. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल मी नंतर घेणार आहे. स्टार्ट करतो सेकंड एक्झाम्पलने. सेकंड एक्झाम्पल, पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू इक्वल्स टू पी हे प्रूव्ह करायचं आहे. डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी आपल्याला लेफ्ट साइडला सिम्प्लिफाय करता येतं. आपण लेफ्ट साइड लिहिली आहे, लेफ्ट हँड साइड लिहिली आहे पी ऑर क्यू अँड पी ऑर नॉट क्यू. या ठिकाणी आपण दोन्ही ब्रॅकेट जर बघितल्या, फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट जर ऑब्झर्व केली, तर इथे आपल्याला पी ऑर दिसतं आणि या ठिकाणी पण पी ऑर दिसतं. तर या दोन्ही ब्रॅकेट मधनं आपण पी ऑर कॉमन काढणार आहोत. या दोन्ही ब्रॅकेट मधनं आपण पी ऑर कॉमन काढणार आहोत. जर या दोन्ही ब्रॅकेट मधनं पी ऑर कॉमन काढलं, जर पी ऑर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहतं, तर क्यू अँड निगेशन क्यू राहतं. काय राहतं, क्यू अँड निगेशन क्यू, क्यू अँड निगेशन क्यू. आणि लक्षात ठेवू, अशा प्रकारे जेव्हा पण आपण पी ऑर, पी अँड किंवा ऑर कनेक्टिव्ह सोबत स्टेटमेंट पॅटर्न जेव्हा कॉमन काढतो, तेव्हा त्याचं रिझन असतं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तेव्हा त्याचं रिझन असतं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला माहिती आहे. पी ऑर क्यू अँड आर जर असं असेल, पी ऑर क्यू अँड आर असेल, त्याला लिहिता येतं पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. आणि याला जर उलट बघितलं तर या ठिकाणी पी ऑर आहे आणि इथे पी ऑर आहे. आणि हे पी ऑर जर आपण कॉमन काढलं, पी ऑर जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहणार, तर क्यू अँड आर राहणार, क्यू अँड आर राहणार. सेम स्टोरी या ठिकाणी यूज झाली. काय यूज केलं आपण इथे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. याच्यानंतरची स्टेप आहे पी एज इट इज, इफेक्ट नाही होणार आहे, ऑन. आता इथे स्टेटमेंट आहे क्यू, इथे आहे निगेशन क्यू आणि मध्ये कनेक्टिव्ह अँड. तर लक्षात ठेवू, दिलेलं स्टेटमेंट, त्याचं निगेशन आणि मध्ये ऑर किंवा अँड कनेक्टिव्ह असेल तर यूज होतो कॉम्प्लिमेंट लॉ. बाय युजिंग दॅट कॉम्प्लिमेंट लॉ, क्यू अँड निगेशन क्यू इज इक्वल्स टू एफ. याचं रिझन आहे कॉम्प्लिमेंट लॉ. रिझन आहे कॉम्प्लिमेंट लॉ. आता या ठिकाणी जेव्हा पण दिलेल्या स्टेटमेंट मध्ये ऑर किंवा अँड सोबत, ऑर किंवा अँड सोबत एफ किंवा टी असेल, त्यावेळेस यूज होतो आयडेंटिटी लॉ. बाय युजिंग दॅट लॉ, पी ऑर एफ is equals to P and it is nothing but identity law. It is identity law. P or F is equals to P, that's identity law, and that must be the right hand side. That is the right hand side, and therefore we get P or Q and P or negation Q is equals to P. अशा प्रकारे आपण हे प्रूव्ह केले. प्रूव्ह. एक्झाम्पल 3, P and Q or negation P and Q or P and negation Q is equals to P or Q. नक्कीच आपण हे प्रूव्ह करण्यासाठी या एक्झाम्पलची लेफ्ट हँड साइड विचारात घेऊ. या लेफ्ट हँड साइड मध्ये आपल्याला 3 ब्रॅकेट्स मिळतात. या 3 ब्रॅकेट्स मध्ये प्रत्येक ब्रॅकेट नंतर जो कनेक्टिव्ह यूज झालाय तो ऑर कनेक्टिव्ह आहे. ऑर कनेक्टिव्ह असल्यानं फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट, थर्ड ब्रॅकेट आपल्याला क्रम चेंज करून लिहिता येईल. आता फर्स्ट आणि थर्ड ब्रॅकेट मला एकत्र लिहायचंय. फर्स्ट आणि थर्ड ब्रॅकेट एकत्र लिहायचंय. याच्यासाठी जो लॉ यूज होतोय त्या लॉचं नाव आहे असोसिएटिव्ह लॉ. त्या लॉचं नाव आहे असोसिएटिव्ह लॉ. and this can be written as P and Q
or P and negation Q or negation P and Q. आपण काय केलं, फर्स्ट आणि थर्ड ब्रॅकेट सोबत लिहिली आणि फर्स्ट आणि थर्ड ब्रॅकेट सोबत लिहिली आणि जी सेकंड ब्रॅकेट आहे ती थर्ड नंबरला लिहिली, असं आपण लिहू शकतो. याचं रिझन आहे असोसिएटिव्ह लॉ. याचं रिझन आहे असोसिएटिव्ह लॉ. आता ब्रॅकेट मध्ये या ज्या दोन ब्रॅकेट्स आहेत या जर ऑब्झर्व केलं तर इथे पी एंड आहे, इथे सुद्धा पी एंड आहे. अशा प्रकारे दोन ब्रॅकेट मधनं जेव्हा आपण पी एंड कॉमन काढतो, दोन ब्रॅकेट मधनं जेव्हा आपण पी एंड कॉमन काढतो त्यावेळेस डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज होतो. पी एंड कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय राहतं तर क्यू और निगेशन क्यू राहतं. क्यू और निगेशन क्यू राहतं ब्रॅकेट मध्ये. रिझन आहे त्याचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. और या ठिकाणी नॉट पी एंड क्यू ॲज इट इज. रिझन इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. The reason is distributive law. Next, आता या ब्रॅकेट मध्ये एक स्टेटमेंट आहे P जे आपण ॲज इट इज लिहिणार N. इथे स्टेटमेंट Q आहे आणि त्याचं निगेशन, Q आणि त्याचं निगेशन आणि सोबत आहे मध्ये ऑर कनेक्टिव्ह. मग यूज होतो कॉम्प्लिमेंट लॉ. या ठिकाणी यूज होणार आहे कॉम्प्लिमेंट लॉ आणि इथे ऑर कनेक्टिव्ह असल्यानं बाय युझिंग कॉम्प्लिमेंट लॉ आपल्याला त्या ठिकाणी ऑर कनेक्टिव्ह असल्यानं आन्सर असणार त्याचं टी. त्याचा आन्सर असणार आहे टी ऑर निगेशन पी अँड क्यू ॲज इट इज. याचं रिझन आहे कॉम्प्लिमेंट लॉ. द रिझन इज कॉम्प्लिमेंट लॉ. डिअर स्टुडंट्स, आता जेव्हा टी किंवा एफ अँड किंवा ऑर सोबत यूज होतात तेव्हा यूज होतो आयडेंटिटी लॉ. अँड बाय युझिंग आयडेंटिटी लॉ पी अँड टी इज इक्वल्स टू पी. बाय युझिंग आयडेंटिटी लॉ और पी अँड टी इज इक्वल्स टू पी. बाय युझिंग आयडेंटिटी लॉ पी अँड टी इज इक्वल्स टू पी. सो दॅट हिअर सेकंड ब्रॅकेट negation P and Q as it is. The reason is identity law. After that, dear students, इथे जर ऑब्झर्व केलं तर ब्रॅकेटच्या बाहेर ऑर कनेक्टिव्ह आहे आणि ब्रॅकेट मध्ये अँड कनेक्टिव्ह आहे. ब्रॅकेटच्या बाहेर ऑर कनेक्टिव्ह, ब्रॅकेट मध्ये अँड कनेक्टिव्ह. मग काय यूज होणार आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज होणार आहे. मग बाय युझिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वी कॅन राईट P or negation P and P or Q. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ज्याप्रमाणे एखाद्या नंबरनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं जातं त्याचप्रमाणे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला जातो. P or negation P and P or Q. The reason is distributive law. The reason is distributive law. डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला सेम स्टोरी या ठिकाणी यूज होणार. पी और निगेशन पी साठी आपण यूज करणार कॉम्प्लिमेंट लॉ आणि इथे लिहिणार टी अँड पी और क्यू. याचं रिझन असणार आहे कॉम्प्लिमेंट लॉ. रिझन आहे कॉम्प्लिमेंट लॉ. आफ्टर कम्प्लिटिंग दिस टी सोबत अँड किंवा ऑर कनेक्टिव्ह असेल तर यूज होतो आयडेंटिटी लॉ. मग टी अँड आहे तिथे, टी अँड बाय युझिंग आयडेंटिटी लॉ टी अँड सोबत आहे पी ऑर क्यू आणि म्हणून आन्सर असणार आहे पी ऑर क्यू. याचं रिझन असणार आहे आयडेंटिटी लॉ. याचं रिझन आहे आयडेंटिटी लॉ. आपल्याला प्रूव्ह करायचं होतं पी ऑर क्यू अँड दॅट इज द राईट हँड साइन. ओके डिअर स्टुडंट्स, हे एक्झाम्पल मार्च 13 ला 3 मार्क्स साठी विचारलं होतं. मार्च 13 ला 3 मार्क्स साठी विचारलं होतं. एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल बघूया कसं सॉल्व्ह करायचं.
फर्स्ट एक्झाम्पल होतं, बट मी ते या एक्झरसाइजच्या सगळ्यात शेवटी घेतोय आणि एक एक्झाम्पल उरतं ते तुम्हाला होमवर्कसाठी ठेवतोय. तर हे फर्स्ट एक्झाम्पल, P double implies Q equal to P and Q or negation P and negation Q. आता इथे प्रश्न असा तयार होतो की लेफ्ट साइड घ्यायची की राईट साइड. बट राईट साइडचा जर विचार केला, बट राईट साइडचा सॉल्व तसं LHS घेऊन पण करता येतं, RHS घेऊन पण करता येतं. तर या ठिकाणी हे सम मी LHS घेऊन सॉल्व करतोय. बघूया. फर्स्ट, लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू P डबल इम्प्लाइज Q. आपल्याकडे कंडिशनल लॉ आहे. फक्त एक या सम मध्ये रिझन्स मी सगळ्यात शेवटी लिहितो. एक्सप्लेन जेव्हा रिवाइज करणार त्यावेळेस मी त्याचे रिझन लिहितो. तिथे फर्स्ट आहे P डबल इम्प्लाइज Q. By using conditional law, P double implies Q can be written as P implies Q and Q implies P. Reason आहे त्याचं conditional law. That's equal to, by using also conditional law, this can be written as negation of P or Q and negation of Q or P. Reason conditional law. Dear students, आपण ज्याप्रमाणे दोन ब्रॅकेटचं प्रोडक्ट करतो, फॉर एक्झाम्पल A प्लस बी इंटू एक्स प्लस वाय, हा प्रोडक्ट जसा करतो तसं या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे. असं जेव्हा आपण यूज करतो तेव्हा त्याचं रिझन असणार आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. फर्स्ट आपण या ए ने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. काय मिळणार? नक्कीच येईल आपल्याला, दॅट इज इक्वल्स टू ए इंटू एक्स प्लस वाय. आता सेकंड टर्म प्लस बी, तर प्लस बी ने सुद्धा या सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, बी प्लस बी इंटू एक्स प्लस वाय. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला स्टेप यूज करायचे. कॉन्सन्ट्रेट. ए इंटू एक्स प्लस वाय प्लस बी इंटू एक्स प्लस वाय. सिमिलरली निगेशन पी एंड सेकंड ब्रॅकेट, निगेशन पी एंड सेकंड ब्रॅकेट और क्यू एंड सेकंड ब्रॅकेट. मला वाटतं समजलं असेल. परत एकदा बघू. निगेशन पी एंड सेकंड ब्रॅकेट और क्यू एंड सेकंड ब्रॅकेट, हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. दॅट्स इक्वल टू, रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये लिहू, निगेशन पी एंड सेकंड ब्रॅकेट और क्यू एंड सेकंड ब्रॅकेट, Q and second bracket. क्लियर? याचं रिझन असणार आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्याचं रिझन. अगेन याच्यानंतर सुद्धा आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा आहे. बघा आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, ए इंटू एक्स प्लस वाय असेल तर आपल्याला असं लिहिता येतं ए इंटू एक्स प्लस ए इंटू वाय. हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. प्रॉडक्ट साठी समजून सांगितलं. सेम स्टोरी या ठिकाणी यूज करायची आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा आहे. दॅट इज इक्वल्स टू निगेशन पी एंड निगेशन क्यू और निगेशन पी एंड पी. ब्रॅकेट क्लोज. बघा, निगेशन पी एंड निगेशन क्यू और निगेशन पी एंड पी. हे झालं फर्स्ट ब्रॅकेट साठी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. आता आपल्याला सेकंड ब्रॅकेट साठी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा आहे. सेकंड ब्रॅकेट साठी सुद्धा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा आहे. और एज इट इज क्यू एंड निगेशन क्यू और कनेक्टिव क्यू एंड पी और क्यू एंड पी. याचं रिझन आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके डिअर स्टुडंट्स,
आफ्टर कम्प्लिटिंग दिस, आता या स्टेटमेंटमध्ये जिथे गिव्हन स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन असेल आणि मध्ये ऑर किंवा अँड कनेक्टिव्ह असेल, तिथे आपल्याला यूज करायचा असतो कॉम्प्लिमेंट लॉ. तिथे यूज करायचा असतो कॉम्प्लिमेंट लॉ. इथे कॉम्प्लिमेंट लॉ यूज नाही होणार आहे. या ठिकाणी बघा निगेशन पी अँड पी आहे, कॉम्प्लिमेंट लॉ यूज होतो, त्याचा आन्सर असणार आहे एफ. त्याचं रिझन आहे कॉम्प्लिमेंट लॉ. ऑर या ठिकाणी क्यू आणि निगेशन क्यू मध्ये अँड कनेक्टिव्ह आहे, कॉम्प्लिमेंट लॉ या ठिकाणी यूज होणार मग एफ ऑर क्यू अँड पी. जेव्हा पण एफ आणि टी ऑर आणि अँड मध्ये असतं तेव्हा आपण यूज करतो आयडेंटिटी लॉ. तर या ठिकाणी बाय युजिंग आयडेंटिटी लॉ ऑर एफ असल्यानं गिव्हन स्टेटमेंट ऑर एफ गिव्हन स्टेटमेंट बाय युजिंग आयडेंटिटी लॉ गिव्हन स्टेटमेंट as it is, this or connective. Now here F or Q and P is nothing but Q and P. That's the given statement. Reason is identity law. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये that is equals to negation P and negation Q as it is, or here we have Q and P, but in right side we want P and Q, so that by commutative law Q and P can be written as P and Q. The reason is commutative law. After that here we can, by using commutative law, here it is first, it is second, connective is or. By using commutative law we can write P and Q or negation P and negation Q. Here reason is commutative law and that's the right hand sign. That's the right hand sign. Dear students, एक्झाम्पल मी एक्सप्लेन करतो आणि याचे रिझन्स समोर शॉर्टली ब्रॅकेट मध्ये लिहितो. तर फर्स्ट P डबल इम्प्लाइज Q can be written as P implies Q and Q implies P. Also it can be written as negation P or Q and negation Q or P, and both have the same reason by conditional law. Both have the same reason by conditional law. आफ्टर दॅट या ठिकाणी आपण याच्या नंतरच्या स्टेप मध्ये निगेशन P अँड सेकंड ब्रॅकेट ऑर Q अँड सेकंड ब्रॅकेट असं लिहिलं, असं जेव्हा पण आपण लिहिणार तेव्हा त्याचं रिझन असतं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तेव्हा त्याचं रिझन असतं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आफ्टर दॅट इथे अँड कनेक्टिव्ह आहे, ब्रॅकेट मध्ये ऑर कनेक्टिव्ह आहे, इथे अँड कनेक्टिव्ह ब्रॅकेट मध्ये ऑर कनेक्टिव्ह, मग याचं सुद्धा रिझन असणार आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आणि डिअर स्टुडंट्स आपल्याला माहिती आहे गिव्हन स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन मध्ये अँड किंवा ऑर असेल तर कॉम्प्लिमेंट लॉ यूज होतो. गिव्हन स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन याच्यामध्ये अँड किंवा ऑर असेल तर कॉम्प्लिमेंट लॉ यूज होतो. आणि कॉम्प्लिमेंट लॉ यूज झाल्यानंतर एक तर एफ मिळतं नाही तर टी मिळतं. ते अँड किंवा ऑर सोबत असतं, मग त्यावेळेस जो लॉ यूज होतो त्याचं नाव असतं आयडेंटिटी लॉ. त्याचं नाव असतं आयडेंटिटी लॉ. नंतर या ठिकाणी आपण Q अँड P ला P अँड Q लिहिलं, रिक्वायरमेंट तशी होती Q अँड P ला P अँड Q लिहिलं. याचं रिझन असणार आहे कम्युटेटिव्ह लॉ. याचं रिझन आहे कम्युटेटिव्ह लॉ. नंतर फर्स्ट और सेकंड ला आपण सेकंड और फर्स्ट लिहिलं, याचं पण रिझन असणार आहे कम्युटेटिव्ह लॉ. याचं रिझन असणार आहे कम्युटेटिव्ह लॉ. आय होप सो लॉज लर्न केले, प्रॅक्टिस केली तर एक्झाम्पल तुम्हाला छान सॉल्व्ह करता येईल. ओके.